इथे आपल्याला हिरव्या मिरचीचं लोणचं बघायचं आहे आणि तुम्ही हे लोणचं बघून आहे ना तुम्हाला चक्करच येईल, कारण हे आपण बिन तेलाचं लोणचं बघणार आहे. ह्याला आपण एकही थेंब तेलाचा वापर करणार नाही आहोत, असं आपण हे लोणचं बघणार आहे. नमस्ते, मी पल्लवी. सिम्पली कुकिंग विथ पल्लवीच्या किचनमध्ये तुमचं खूप आणि खूप मनापासून स्वागत आहे. चला तर मग उशीर न करता आपण रेसिपी बघूयात. सगळ्यात आधी ना इथे मी कमी तिखटाची मिरच्या घेतलेल्या आहेत, कारण कमी तिखटाची मिरच्या घेतल्या ना त्या छान अशा खाता पण येतात. त्याच्यामुळे ह्या मी धुवून घेतलेल्या आहेत. आता ह्या आपल्याला ना स्वच्छ अशा पुसून घ्यायच्या आहेत. छान अशा पुसून घ्यायच्यात किंवा तुम्ही थोड्या वेळेला असं पसरून त्याला वाळत पण थोडं घालू शकता. आपल्याला अशी मोठी आणि अशी जाड अशी मिरची घ्यायची आहे. सर्व मिरच्या छान अशा पुसून झाल्यात. आता आपल्याला ना ह्याला असं कट मारून घ्यायचं आहे, कारण आहे ना ह्याच्यात आपण आहे ना मसाला वगैरे असं भरणार आहोत. आपण आहे ना ह्याला असं कट मारून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता असं थोडंसं ह्याला स्प्रेड करायचं आहे आतला भाग असा. सर्व मिरच्या आपण आहे ना अशा कट मारून घेऊयात. तुम्ही बघू शकता छान असं आपल्या ना मिरच्या अशा कट मारून सगळं झालेल्या आहेत. ह्याला अशा आपण फाकून घेतलेल्या आहेत ह्या. आता आपल्याला ना एक सिक्रेट मसाला करायचा आहे, आचारी मसाला. चला मग तो मी तुम्हाला दाखवते हा मसाला कसा बनवायचा आहे. इथे ना तर आपल्याला 1 टेबलस्पून इथे मी जिरं घेतलं आहे. आता इथे 2 टेबलस्पून मी बडीशोप घालून घेते. बडीशोपची ना चव या ह्याच्यात आहे ना खूप छान अशी लागते, म्हणून इथे 2 टेबलस्पून मी इथे वापरते बडीशोप. 1 टीस्पून इथे मी ना मेथी धणे घातलेली आहे. थोडी कडू असतात हे, त्याच्यामुळे आपल्याला कमीच वापरायचे आहेत. इथे ना मी मोहरी घालून घेते. मोहरी हे मोठे 4 टेबलस्पून मी इथे घेणार आहे, कारण खूप छान अशी चव येते मोहरीने. तुम्ही जी पिवळी मोहरी असते ना ती मोहरीची डाळ ज्याला म्हणतात ती वापरली ना तरी पण चालणार आहे, पण इथे माझ्याकडे ही होती शिल्लक म्हणून मी ह्याचाच वापर केलेला आहे. मी काही ती त्याच्यासाठी तेवढ्यासाठी मी काही विकत नाही आणलेली मोहरीची डाळ. तर नाही ह्याला छान असं आपण आहे ना गरम करून घेऊया. आपल्याला करपवायचे नाहीत हे, फक्त आहे ना आपण जे घातलेत ना बडीशेप जिरं ह्याचा सुगंध येईपर्यंत आपल्याला हे 1-2 मिनटं फक्त आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे. म्हणजे चव खूप ह्याची छान लागते गरम केल्यावर भाजल्यावर. हा मसाला ना आपल्याला मिक्सरच्या भांड्यात आहे ना जाडसर असा वाटून घ्यायचा आहे. इथे ना तर आपल्याला 4 लिंब हवे आहेत आणि ते पण आपल्याला पातळ सालीचे घ्यायचे आहेत, म्हणजे त्याच्यात रस हा जास्त असतो. आणि ना असं सरफेसवर ना आपल्याला हे चोळून घ्यायचे, म्हणजे जास्त असा रस त्याचा निघतो. कारण इथे आपण 0 ऑइलचा वापर केलेला आहे, अजिबात इथे ऑइल आपण घातलेलं नाही आहे, म्हणून आपण लिंबू घालतोय. त्याने काय होणार आहे ना लोणच्याला आंबटपणा पण येणार आहे आणि लोणचं टिकण्यास पण मदत होणार आहे, म्हणून आपल्याला इथे लिंबाचा वापर करायचा आहे. छान असं मऊ केल्यामुळे ना लिंबू छान असं पूर्ण रस ह्याचा निघतोय, तुम्ही बघू शकता. आपलं छान असा एवढा रस निघालेला आहे. आपण आहे ना याला गाळून घेऊया, म्हणजे जे बिया वगैरे ना छान असं ह्या गाळणीत राहतात. तर तुम्ही बघू शकता सगळ्या बिया ह्याच्यातच राहिलेल्या आहेत. आपण ह्याला साईडला करूया. आता या लिंबाच्या रसामध्ये ना आपल्याला जो आपण हा मसाला केला होता ना आचारी मसाला तो घालून घ्यायचा आहे पूर्ण. इथे ना आपल्याला 1 मोठा टेबलस्पून कलमजी घालून घ्यायचं आहे. मीठ घालून घ्यायचं आहे. थोडी इथे मी हळद पण घालून घेते. हळद घालून घेऊया. छान असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये ना आपण बेडगी मिरची पावडर घालणार आहे, ज्याने कलर खूप छान येतो. ते आपल्याला बेडगी मिरची पावडर घ्यायची कलरसाठी. जास्त पण टाकायची नाही आहे, कारण मिरच्या ह्या तिखटच असतात, थोड्या तरी ते तिखटच असतात, म्हणून आपल्याला इथे कमी वापर करायचा आहे. ही पण मी मिरचीची पावडर बेडगी मिरची पावडर घरीच केलेली आहे. ह्याचा व्हिडिओ अपलोड झालेला आहे, तुम्ही नक्की हा बघू शकता. 2 टेबलस्पून मी बेडगी मिरचीचा वापर करते. आता छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं सर्व मिश्रण आणि 2 मिनटं आपल्याला हे साईडला ठेवायचं आहे, कारण ह्याच्यामध्ये जे आपण मोहरी वगैरे घातलेली आहे ना मसाला तो छान असा फुलून येतो आणि त्याची चव आहे ना ह्या रसामध्ये उतरते, म्हणून आपल्याला एक 10 ते 15 मिनटं हे साईडला ठेवायचं आहे झाकून. इथे आता 1 मोठा टेबलस्पून मी हिंग घेतलेला आहे. खरी चव आहे ना ही लोणच्याला हिंगामुळेच येते, म्हणून इथे हिंग घेतले मी. आणि 1 मोठा टेबलस्पून मी इथे काळं मीठ घेतलेलं आहे. सांगते मी तुम्हाला हे काय करायचं आहे. आता छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्या ज्या मिरच्या आहेत ना त्यामध्ये आपल्याला ते भरून घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं ना खाताना छान अशी ही खट्टा मिठ्ठा अशी मिरची लागते आणि मुरते पण पटकन. सर्व मिरच्या आपल्याला ह्या अशाच भरून घ्यायच्या आहेत. माझ्या ना आत्ताच तोंडाला पाणी सुटलं, इतकं छान असा सुगंध ह्याचा सुटलेला आहे लोणच्याचा. जेवणाबरोबर तोंडी लावायला वरण भाताबरोबर ही मिरची छान अशी लागते. आपल्या सर्व मिरच्या ह्या छान अशा भरून झालेल्या आहेत, त्याला पाणी सुटायला लागले छान असं. आता ह्या सर्व मिरच्या आहेत ना आपल्याला ह्या मसाल्यात घालून घ्यायच्या आहेत, जो आपण मसाला बनवला होता ना त्यात घालून घ्यायचे. इथे आपलं लोणचं आहे ना हे रेडी आहे. छान अशा स्वच्छ काचेच्या जारमध्ये, चिनी मातीच्या जारमध्ये, स्वच्छ धुतलेल्या वाळून घेतलेल्या जारमध्ये तुम्ही स्टोअर करू शकता. हे लोणचं आहे ना
बाहेरच असं हे वर्षभर टिकतं, जसं आपण आंब्याचं लोणचं कसं घालतो आणि ते टिकतं वर्षभर, तसं सेम हे टिकतं. हे लोणचं आहे ना 4 ते 5 दिवस आहे ना मुरून द्या आणि मग ह्याची चव बघा, इतकं छान लागतं ना हे लोणचं. किंवा आहे ना ते जार आहे ना तुम्ही थोडं असं उन्हात काचेच्या जारमध्ये भरून आहे ना उन्हात ठेवू शकता आणि छान असं मुरायलाही ठेवू शकता. मस्त लागतं लोणचं. हे छान असं तयार आहे. याला आपण भरून घेऊया. 2-3 दिवसांनी छान असं मुरतं, मऊ होतात ह्या मिरच्या आणि इतकं छान लागतं ना. तुम्ही वरण भातासोबत तोंडी लावायला किंवा एखादी अशी फिक्की भाजी असेल त्याबरोबर तोंडी लावायला घेऊ शकता. ज्याच्या तोंडाला चव नाही ना त्याला पण चव येते. ही रेसिपी आवडली असेल ना मग नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशा एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.